त्याच्यामुळे तुमचा लोकशाही मधला विश्वास आणि लोकशाहीमध्ये तुम्ही कसे पारदर्शक वागता याचं प्रतिबिंब या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. का आजपर्यंत असा कोणताही व्यक्ती संपूर्ण भारतामधून बाहेर आला नाही किंवा त्यांनी पुढे येऊन असं सांगितलं नाही की नरेंद्र मोदी हे माझ्या वर्गात होते. त्याच्यामुळे अनेक शंका ह्या निर्माण झाल्या आहेत. त्याचा फॉन्ट हा लेटेस्टचा फॉन्ट होता आणि तो फॉन्ट त्यांच्या डिग्रीच्या अनेक वर्षाच्या नंतर या जगामध्ये आला. तर मग त्या फॉन्टमध्ये त्यांची डिग्री कशी काय आली याचा निकाल जनतेच्या न्यायालयात होईल. जरी हायकोर्टाने सांगितलं असलं तर त्यांची डिग्री सार्वजनिक करायची नाही. नहमदु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. बिरादरान इस्लाम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी येथून आपला मित्र ॲडव्होकेट जमीर कागदी एका नव्या टॉपिकसह हजर आहे. आजच्या टॉपिकचे नाव आहे नरेंद्र मोदी यांचे डिग्री. मित्रांनो, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून प्रचंड वाद सुरू आहे. प्रश्न फक्त डिग्रीचा नाही, येथे प्रश्न आहे पारदर्शकतेचा. एखाद्या साध्या नागरिकाची शाळेपासून ते कॉलेजपर्यंतची माहिती ही सहजपणे मिळते. मग या देशाच्या पंतप्रधानांची डिग्री दाखवायला एवढं अवघड का होते? का त्यांचा कोणताच मित्र आजपर्यंत त्यांच्या पूर्ण डिग्र्या घेईपर्यंतचा त्यांचा क्लासमेट किंवा त्यांचा मित्र आजपर्यंत समोर आला नाही? का नरेंद्र मोदी माझ्यासोबत वर्गामध्ये होते, नरेंद्र मोदी हे माझे वर्गमित्र आहेत? का आजपर्यंत असा कोणताही व्यक्ती संपूर्ण भारतामधून बाहेर आला नाही किंवा त्यांनी पुढे येऊन असं सांगितलं नाही की नरेंद्र मोदी हे माझ्या वर्गात होते? त्याच्यामुळे अनेक शंका ह्या निर्माण झाल्या आहेत. नरेंद्र मोदी म्हणतात त्यांनी BA आणि मग पॉलिटिकल सायन्स मध्ये MA केलं आहे, पण ज्यावेळेला आपण त्यांची कागदपत्र बाहेर घेतो, वाचतो, तेव्हा कधी स्पेलिंग चुकतं, कधी रोल नंबर जुळत नाही, कधी विषयात गोंधळ असतो. लोक प्रश्न विचारतात, जर डिग्री खरी आहे तर गुजरात हायकोर्ट म्हणते का पंतप्रधानांची डिग्री लोकांसाठी महत्वाची नाही? पण आपण विचार करा, एका छोट्या सरकारी नोकरीची ही शैक्षणिक कागदपत्र सार्वजनिक असतात. मग देशाचा सर्वोच्च पदावरील व्यक्तीला याच्यामध्ये सूट का? एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणी सरकारी नोकरीत कामाला लागतो, तर आपण कोणत्याही विभागामध्ये आपण माहिती अधिकारामध्ये त्याची कागदपत्र घेऊ शकतो, त्याची कागदपत्र आपण बाहेर काढू शकतो आणि त्या कागदपत्रांचा आपण अभ्यास करू शकतो. परंतु या ठिकाणी त्यांची डिग्री सार्वजनिक न करणे हे अतिशय संशयास्पद आहे आणि धोकेदायक आहे. याला वेगवेगळे राजकीय रंग पण आहे. याच्यामध्ये विरोधक म्हणतात का मोदींची डिग्री ही खोटी आहे. BJP म्हणते का जनतेने मोदीला निवडले त्यामुळे डिग्रीचं काय? या ठिकाणी खरा प्रश्न आहे, निवडून येणं हे वेगळं असतं आणि स्वतःबद्दल पारदर्शक असणं हे वेगळं असतं. लोकशाही व्यवस्थेमध्ये ह्या दोन्ही गोष्टी सर्वसामान्य लोकांना या अपेक्षित असतात. त्याच्यामुळे तुमचा लोकशाही मधला विश्वास आणि लोकशाहीमध्ये तुम्ही कसे पारदर्शक वागता याचं प्रतिबिंब या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं. लोकशाहीतला मूळ मुद्दा असा आहे का आपण जर डिग्रीबद्दल प्रश्न विचारला नाही तर उद्या आणखी काही मोठ्या गोष्टींवर प्रश्न विचारण्याचा अधिकार आपल्याकडून हिरावला जाईल. डिग्री खरी की खोटी यावर वाद होऊ शकतो, पण डिग्री लपवण्याचा या ठिकाणी नक्कीच प्रयत्न चाललेला आहे आणि लोकशाहीसाठी ही अतिशय धोक्याची घंटा आहे. आपण प्रत्येकाचं जीवन हे खुल्या पुस्तकाप्रमाणे असायला पाहिजे. नरेंद्र मोदी वारंवार सांगतात का माझं जीवन हे खुल्या पुस्तकासारखं आहे, परंतु प्रत्यक्षात वागताना ते अतिशय खोटारड्या पद्धतीने वागतात, चुकीच्या पद्धतीने वागतात. त्या भाषणात मोठमोठ्या
बढाया मारतात आणि खोट्या इतिहासाला लोकांच्या समोर आणतात आणि त्यांच्या भाषणामधले अनेक मुद्दे खोटे असतात. हे अनेक वर्षात आपण बघितलेलं आहे का किती किती त्यांनी खोटं बोललेलं आहे आणि कसं कसं त्यांनी खोटं बोललेलं आहे. मित्रांनो, हा मुद्दा फक्त मोदींच्या डिग्रीचा नाही, तर हा मुद्दा आहे आपल्या लोकशाहीच्या डिग्रीचा. पंतप्रधान हा पारदर्शक असावा. तो पारदर्शक असेल तरच त्याच्यावर सर्वसामान्य जनता विश्वास ठेवेल. डिग्री खोटी का खरी याचा निकाल जनतेच्या न्यायालयात होईल. जरी हायकोर्टाने सांगितलं असलं की त्यांची डिग्री सार्वजनिक करायची नाही, तरी सुद्धा काही लोक याच्यामध्ये मान्य सुप्रीम कोर्टात जाणार आहे आणि तिथं हा निकाल होणार आहे. आणि जनता ही फार सुज्ञ आहे, जनता ही फार समजदार आहे. ते येणाऱ्या काळामध्ये अशा खोट्या लोकांना 100% बाजूला ठेवणार आहे. तसेच काही दिवसापासून सीएए एनआरसी संदर्भात काही जातीयवादी लोक मुस्लिम समाजाला हीन भावनेने उद्देशून प्रसार माध्यमांवर सारखे सारखे त्यांना लिहित होते. ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून किंवा फेसबुकच्या माध्यमातून ते सारखे सारखे म्हणायचे मुस्लिमांना, कागज तो दिखाने पडेंगे, ते असं सांगून त्यांना वारंवार हिणवायचे. आता त्यांच्या मुखियांनाच म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच जनता प्रश्न विचारायला लागलेले आहे की डिग्री तो दिखाने पडेंगी, याला म्हणतात लेने के देने पड़ गए. जय हिंद, जय महाराष्ट्र. वीडियो पसंद आई हो तो उसे जरूर लाइक करें, उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में जरूर डालें. और इसी तरह की मजीद वीडियो पाने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकॉन की घंटी जरूर दबाएं. आपका अपना ज़मीर कागदी. अल्लाह हाफिज. Thank you.